आतमध्ये रंगेल नेक्स्ट मॅच. एका साइडनं भुईशेत संघ, दुसऱ्या साइडनं बेलपाडा संघ. पहिला षटक टाकत असताना पाहायला मिळतील गोलंदाज बंटी आणि थेट स्टाकर यांना बॅटिंग करत असताना पाहायला मिळतील वासुदेव नॉस्टाकर यांना रवींद्र पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल कोलबट अभ्यासा अगदी थोडीशी सफल झालीत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फटका हुप केलाय, क्षेत्ररक्षक आहेत. या बॉलवरती देखील फक्त आणि फक्त एकच रन्स मिळेल. भुईशेत संघाच्या अकाउंटवरती एक रन्स सेट होत असताना पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त एकच धाव इथे अगदी जॉईंट करत असताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करणाऱ्या भुईशेत संघाचे बॅट्समन वासुदेव आणि थेट स्टाकर यांना एंटर झालीत. डावखुऱ्याचे फलंदाज रवींद्र अगदी सलामीला दाखल झालीत. ज्या रवींद्रनं अगदी पहिल्या मॅच मध्ये एक वर्चस्वदार बॅटिंग केली होती, 3 बॉल 3 षटकार ठोकले होते, तोच आताच्या घडीला तुम्हाला पाहायला मिळतो बॅटिंग करत असताना भुईशेत संघासाठी. आणि या निश्चित मैदानाच्या आतमध्ये बॅट मागवली गेली, बॅट चेंज केली गेली भुईशेत संघाच्या बॅट्समन वासुदेव आणि थेट स्टाकर यांना बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत रवींद्र. गोलंदाज बंटी मात्र मैदानाच्या आतमध्ये एक चांगला रोल निभावत आहे. क्षणामध्ये येणाऱ्या वेळेमध्ये काय घडेल याच्यावरती फोकस करा. सध्याच्या घडीला येणारा बॉल्स गोलंदाज सज्ज ओव्हर दी विकेट बंटी. ओहो, या दरम्यान काय झालंय, सध्याच्या घडीला पंबल झालेत. थेट 2 क्षेत्ररक्षकाला बीट केलाय. वाईट +4 एकूण मिळतील 5. नशिबाचा मिळेल पलटवार 7 पंजा. अगदी टीम भुईशेत संघाच्या बाजूने चांगला पाहायला मिळतोय, कारण 7 भुईशेत टीमला चांगली मिळते कारण 9 रन्स धापालकावरती लगावलेत. ओहो, फटका समोर खेळलाय, थेट चेंडू निघून चाललाय. अगदी बॅटला जसा लागला तसा मात्र अगदी मिड ऑफ झोनला कव्हर करत चौकार. अगदी भैरवा स्पोर्ट मेंगाळपाडा बिरवाडी आयोजित मेंगाळपाडा चषक 2023-24 धमाकेदार पर्व लॉफ केला. मिस्टामिक स्टोक फटका बसलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचलाय. अगदी पाहायला गेलं तर थेट फार पुढचा बॉल होता, थेट खेचला होता डीप लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आणि थेट मिळवला. या बॉलवरती गोलंदाज बंटीनं विकेट. फलंदाज होतील 3 मिनिटं झाली आहेत आणि सध्याच्या स्थितीला या सामन्याचं चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय. अगदी तुम्ही आम्ही सर्वजण फक्त आणि फक्त पाहता टेनिस क्रिकेटचं विश्व. यावेळेला झेल ड्रॉप झालाय, अगदी चेंडूला बेटकावून दिलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. बाळा या फलंदाजांना हा खुंकार सिक्सर षटकार. जरूर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती राम मात्र अगदी गोलंदाजी करतायत. फटका चांगला आहे, मिस टायमिंग झालाय, हवं तसं कनेक्शन साधलं नाही. डीप लॉंग ऑन मध्ये आले क्षेत्ररक्षक. दुसऱ्या विकेटचं पतन लागेल. बॅट्समन बाला सध्याच्या घडीला दाखल होतील थेट डगआउटच्या वाटेनं. त्याचा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. रवींद्र स्टाकर यांवरती बॅटिंग करत असताना स्टेप आउट करून समोर ड्राईव्ह करायचं होतं बॅट्समन रवींद्रला, पण तू निश्चित बॅटचं कनेक्शन झालं नाही या बॉलवरती आणि थेट या बॉलचं आकर्षण विकेट किपरच्या दस्तानामध्ये साकारलं गेलं आणि थेट हा डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये अगदी रामचं कौतुक करावं लागेल, कारण 4 बॉल फेकली, तब्बल फक्त आणि फक्त 2च रन्स खर्च केलात. यावेळेला मिस्टामिक स्टोक्स आताच्या घडीला येणार. बेलपाडा टीमच्या खात्यामध्ये अजून एक विकेट, अर्थातच बॅट्समन रवींद्र परततील. आताच्या घडीला तंबूच्या असलेला अजून एक विकेट. आमची अतुलजी बघत की आपल्या शुभस्ती इथे मुख्य मान्यवरांचा शुभ सन्मान करायचा आहे, त्याप्रमाणे आपण लगेच
संपर्क करायचा आहे. इथे मध्ये 20 आले होते तेव्हा अगदी 40 प्लेयर्स रन्स 2 ओव्हरमध्ये खेचून घेईल भुषेत संघ, परंतु तसं झालं नाही. या दुसऱ्या ओव्हरमध्ये काय कमबॅक राहिला आणि त्यानंतर या बॉलला मात्र अगदी लांबच लांब खेचलाय. क्षेत्ररक्षक बनतील सध्याच्या घडीला दर्शक. चेंडू निघून चाललाय नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन दीपक मात्र मैदानाच्या आतमध्ये एक नेत्र दीपक फटकेबाजी करतायत, कारण सध्याच्या स्थितीला त्या फटकेबाजीची अत्यंत गरज आहे. अगदी संदीप स्टाकर यांना पाहायला मिळतात. फटका समोर केला लॉंग ऑन झोन मध्ये क्षेत्ररक्षक येत आणि सध्याच्या घडीला नितीन करणार नाही चुकी. अजून एक फलंदाज होईल बाद. भुषेत संघाला लागेल अजून एक झटका. 33 धाबा दापालकावरती सेट होत आहेत. 33 रन्स दाबालकावरती सेट होत असताना पाहायला मिळत आहेत. दोन टीम्स सध्याच्या घडीला चांगल्या दर्जाचा क्रिकेट दाखवतात. ओहो, आताच्या स्थितीला अगदी थेट फॉलो थ्रो वरती आपल्याच गोलंदाजीवरती चांगलं क्षेत्ररक्षण. सध्याच्या घडीला अजून एक फलंदाज बाद. दीपक तुम्हाला पाहायला मिळतात, ज्या दीपकनं 3 बॉल्स वरती 8ची भागीदारी या दापालकावरती सेट केली आहे. मिस्टायमिंग झालं, फटका फसला, क्षेत्ररक्षक पोहोचतायत. बेलपाडा संघाचे विकेट किपर दाखल झाले होते. थेट डायरेक्ट हिट. ओहो, आताच्या स्थितीला काय घडेल. हो, धाव घेण्याचा प्रयत्न. सध्याच्या घडीला काय होईल आणि निश्चित 2 रन्स 1 विकेट. पहिला सत्र होईल समाप्त. पहिल्या सत्रामध्ये भुषेत संघाची अगदी रणनीतीचं आकर्षण पाहायला गेले तर तब्बल 35 आणि येणाऱ्या 18 बॉल मध्ये 36चा पाठला करत असताना टीम बेलपाडा संघाने या दरम्यान केला जाईल अगदी लॉस पाडण्याचा कार्यक्रम. एक चिठ्ठी असेल विजय संघ, एक चिठ्ठी असेल अगदी सातत्यानं टीम वारलीपाडा संघाची. थेट केला जाईल या दरम्यान लॉस पाडण्याचा कार्यक्रम. कॅमेरामॅन आपण लगेच संपर्क करायचा आहे. ज्या टीमला मिळेल जवळपास नशिबाची साथ तो संघ अगदी थेट या स्पर्धेतील अंतिम मॅच मध्ये जाऊन प्रेक्षकपण करत असताना पाहायला मिळेल. आणि ती नशिबाची साथ कोणत्या टीमला असेल, जी पहिली चिठ्ठी उचलली जाईल त्या टीमला मिळेल थेट क्वालिफाय मध्ये प्रवेश. आणि ती चिठ्ठी कोणत्या टीमच्या बाजूने असेल आणि थेट बाय मिळेल अगदी वारलीपाडा संघाला. थेट जाऊन पोहोचेल वारलीपाडा क्रिकेट संघ क्वालिफाय मॅच मध्ये. आणि विजय संघाच्या विरोधात असेल तो म्हणजेच मोंडुळपाडा संघ. आणि जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तसं आपण समालोचन कक्षामध्ये बदल करूया. चला आता पाहूया आपण या दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. बेलपाडा विपक्ष भुषेत. बेलपाडा संघाकडून क्षेत्ररक्षण थोडेसे गच्चाल झाले. मित्रांनो, थोडी थोडी चुकी आहे ना, ही शेवटी खूप महाग पडते. तसंच बेलपाडा संघाकडून पहिले गोलंदाज होते बंटी. पहिल्या इनिंगमध्ये त्याने खूपच सुंदर अशी गोलंदाजी केली होती, परंतु दुसऱ्या इनिंगमध्ये थोडीशी त्यांची लाईन लेथ बिघडली होती. त्याच्यामुळे थोडासा महागडा षटक त्यांचा इथे पडलेला होता. आणि भुषेत संघाने मात्र त्यांच्या समोर 36 धावांचे आव्हान ठेवलेले आहे. तसे काही एवढे महागडे आव्हान नाहीये. 18 चेंडू आणि 36 धावांची गरज. प्रत्येकी चेंडूवर 2 धावांची गरज. पाहूया, खूपच असा रोमांचक सामना दुसऱ्या दिवसातील हा संध्याकाळच्या सत्रात. मला वाटतोय हा दुसऱ्या इनिंगचा सामना. आणि आत्ताच इथे लॉच उडवले, त्याच्यामध्ये वारलीवाडा संघाला बाय भेटले आणि मला वाटतं ते थेट क्वालिफायचा सामना खेळतील. बेलपाडा संघ आपले सलामीचे फलंदाज मला वाटते क्रीजमध्ये पाठवावेत, कारण सामन्याला उशीर होत आहे. संध्याकाळचं सत्र चालू आहे. अजूनही आपल्याला खूप 2 सामने खेळवायचे असतील मला वाटतं अजूनही. पंच जास्त उशीर लावू नका. बेलपाडाकडून सलामीचे फलंदाज बंटी आणि नितीन. आणि
भविष्यात संघाकडून पहिलेच गोलंदाजीचा भार सांभाळत आहे ते रवींद्र. पाहूया हा एकदम रोमांचक असा सामना. संध्याकाळचं एकदम शांत वातावरण इथे आणि या शांत वातावरणामध्ये एकदम रोमांचक असा सामना पाहायला भेटतोय आपल्याला. बेलपाडा विपक्ष भविष्यात बेलपाडा संघासमोर भविष्यात संघाने 18 चेंडू आणि 36 धावांचे असे आव्हान ठेवलेले. पाहूया ते आव्हानाला सामोरे जाताना बेलपाडा संघाचे फलंदाज पार पाडताय का ते. आणि पहिला चेंडू सामन्याला होते सुरुवात आणि हा पहिला चेंडू हाफ ट्रॅकरचा चेंडू होता. मिडऑफच्या दिशेने खूप असा सुंदर मारलेला चेंडू. त्याच्या मागे क्षेत्ररक्षण धावतायत. थोडेसे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मात्र क्षेत्ररक्षणाच्या दरम्यान 3 धावा. आणि बेलपाडा संघाचे खाते ओपन होते. 3 धावा. पहिला चेंडू हाफ ट्रॅकरचा चेंडू होता. खूप सुंदर असा मारण्याचा प्रयत्न परंतु तेवढे सुंदर असे क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते भविष्यात संघाकडनं. आणि असेच आपल्याला फलंदाजी सुद्धा करावी लागेल. 36 धावांचे आव्हान ठेवलेले. 18 चेंडू आणि 36 धावा. काय असे मोठे असे आव्हान नाहीये परंतु बघूया काय होते. आणि आता सुंदर असा चेंडू आणि मला वाटतं हा मोठा फटका येतोय. मोठा आघात इथे पाहायला मिळतोय बंटी यांच्या बॅट मधून. आणि हा पहिला षटकार पाहायला मिळतो बेलपाडा संघाकडनं. आणि या 6 धावेने मात्र आता बेलपाडा संघाची धावसंख्येत भर होतोय आणि धावसंख्या होते 9. 2 चेंडू 9 धावा. सुंदर अशी फलंदाजी बंटी यांच्याकडनं. अतिशय सुंदर असे. आणि हा सुद्धा मला वाटतं हाफ ट्रॅकरचा चेंडू आणि हवेत चेंडू आहे. त्याच्या खाली फिल्डर आहे. तर मला वाटतं अतिशय सुंदर असे क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. आणि हा झेलबाद होतोय. पहिलाच धक्का बसतोय या बेलपाडा संघाला. बेलपाडा संघाचे बंटी सलामीचे फलंदाज तंबूत परतत आहेत. आणि मात्र आता त्याच्या जागी हरिश्चंद्र आपल्या संघाचा भार सांभाळण्यासाठी जात आहेत बेलपाडा संघाकडनं. सुंदर असं कमबॅक पाहायला मिळते रवींद्र यांच्या गोलंदाजीमध्ये. पहिला चेंडू 3 धावा. दुसरा चेंडू षटकार आणि तिसरा चेंडू मात्र कमबॅक करताना एक मोठी विकेट त्यांना भेटते इथे. आपल्याला विजयाच्या घराकडे जायचं असेल तर मला वाटतं कमबॅक करणं खूप गरजेचं ठरेल. तसेच बेलपाडा संघाला सुद्धा आपल्याला विजयाच्या घराकडे जायचं असेल तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. 18 चेंडू 36 धावा. काय असे मोठे असे आव्हान नाही ठेवले परंतु तशी आपल्याला फलंदाजी सुद्धा दाखवायला लागेल. आणि हा पुढील चेंडू पाहूया उंचावर मारण्याच्या प्रयत्नात पण पूर्णपणे बीट झालेले. पूर्णपणे अतिशय सुंदर असा चेंडू आणि कमबॅक करताना गोलंदाज रवींद्र. सुंदर अशी गोलंदाजी. एक मोठा फटका खाल्ल्यानंतर मात्र इथे आपल्या गोलंदाजीमध्ये थोडेसे परिवर्तन. कमबॅक करताना रवींद्र पुन्हा एकदा सामोरे जातील. हरिश्चंद्र आणि हा सुंदर असा चेंडू लेग साईडच्या दिशेने कट केलेला चेंडू आणि मला वाटतंय हा 4 धावा. सुंदर फलंदाजी. अशीच फलंदाजी केली तर मला वाटतं विजयाच्या घराकडे वाटचाल करू शकता बेलपाडा संघ. पहिल्या सामन्यात सुद्धा त्यांनी बलाढ्य असा संघ दोऱ्याचा पाडा त्यांना पराभूत करून ते आता भविष्याच्या संघासमोर लढत करत आहेत. सुंदर फलंदाजी करावं लागेल. आतापर्यंत सुंदर फलंदाजी झालेले आणि या 4 धावेने बेलपाडा संघाचं धावसंख्या पोहोचते 13 धावा. आणि हा लेग साईडच्या खूपच बाहेर चेंडू. मला वाटतं व्हाईट चेंडू. खराब चेंडू. मला वाटतं आता इथे भविष्यात संघाला कमबॅक करावी लागेल कारण 18 चेंडू 36 धावा काही असे महागडे आव्हान नाही.
परंतु गोलंदाजीवर नियंत्रण ठेवून सुंदर अशी गोलंदाजी करावी लागेल. आणि हा सुद्धा अतिशय सुंदर असा चेंडू होता, उंचावर मारला, हवेत चेंडू, क्षेत्ररक्षण येतात खाली आणि काहीच चुकी काय. आणि ते हा मला वाटतं दुसरा धक्का बसतोय बेलपाडा संघाला. आणि हरिश्चंद्र मात्र तंबूच्या आश्रयाला, आणि हरिश्चंद्र यांची जागा घेण्यासाठी जातात जयेश. मित्रांनो, मॅच जर आपल्याला विजय करायचे असेल तर प्रत्येक आपण विचार करू का प्रत्येक असा मोठाच फटका मारू, असा विजय होऊ शकतो का? 1-2 धाव, 1-2 धाव करून सुद्धा आपल्याला विजयाकडे जाता येते. परंतु प्रत्येक जर चेंडूवर आपण घात करायला बघू तर आपलाच घात होतोय, लक्षात घ्यावे. सुंदर असं कमबॅक. आणि पहिल्या षटकानंतर बेलपाडा संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 14. आणि अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे बेलपाडा संघाला. फलंदाजीचे प्रदर्शन दाखवायला लागेल. आणि आता भविष्यात संघाकडनं वैयक्तिक पहिले आणि आपल्या संघासाठी दुसरे षटक प्रमोदच्या खांद्यावर ओझ. पाहूया कमबॅक करतायत का. तसेच बेलपाडा संघ सुद्धा खूप मेहनत करतात आपल्या संघासाठी, धावा गोळा करण्यासाठी खूप असे अडजोड प्रयत्न चालू आहेत बेलपाडा संघाकडनं. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. आणि हा मला वाटतंय खूपच सुंदर चेंडू, आणि हा त्रिपेला चित्त, हा तिसरा झटका बसतोय बेलपाडा संघाला. चेंडू त्यांना काहीसा समजला नाही, खूप मोठी चूक करतायत मित्र. एक एक चूक आपल्याला शेवटी खूप महाग पडणार आहे. एक एक बॉलाला महत्व आहे, कारण काही चेंडू कमी आणि धावा जास्त आहेत. आपल्याला विजयाच्या घराकडे जायचं असेल तर मला वाटते अशी चुका करून चालणार नाही. तसे सुंदर असे कमबॅक म्हणावे लागेल प्रमोद यांचे. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते भविष्यात संघाकडून. तसे सुंदर असे आपल्याला क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळेल भविष्यात संघाकडून. आणि आता राहुल, आणि आता मात्र 11 चेंडू आणि 22 धावांची गरज बेलपाडा संघाला विजयासाठी. आपल्याला जर याच्या पुढील मॅच खेळायचं असेल तर मला वाटते चांगली फलंदाजी दाखवावी लागेल. आणि प्रेक्षकांचे सगळे लक्ष आणि हा सुंदर असा चेंडू, मिडवांच्या साईडने कट केलेला चेंडू, 1 धाव पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण. या मैदानावर काही प्रेक्षक सकाळपासून या मॅचचा आनंद घेत आहेत. धन्यवाद, आभारी आहोत आम्ही त्यांचे भैरवा स्पोर्ट बेंगालपाडाकडून, कारण तुमची साथ असेल तर मजा येते क्रिकेटमध्ये. प्रमोद यांचा पुढील चेंडू, आणि हा सुद्धा खूप सुंदर असा लेग साईडच्या दिशेने कट केलेला चेंडूने झेल होते का. आणि मला वाटते खूप सुंदर झेल इथे घेतलेला आहे. आणि मला वाटतं 4था झटका बसतोय बेलपाडा संघाला. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण इथे भविष्यात संघाकडनं. आणि सुंदर क्षेत्ररक्षण केल्याशिवाय आपल्याला काही विजयाच्या घराकडे जाता येत नाही. अजूनही जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 21 धावांची गरज मित्रांनो. 21 धावा म्हणजे एवढं काही महागडं अवघड नाही. 6 चेंडू मध्ये 21 धावा सुद्धा होऊ शकतात. 9 चेंडू आणि 21 धावा बेलपाडा संघाला विजयासाठी. फलंदाजीचं सुद्धा प्रदर्शन दाखवायला लागेल.
आणि हा खूप असा सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. फलंदाज मात्र बघत राहिले, त्यांना काहीसा जमला नाही चेंडू, निर्धाव चेंडू. सुंदर प्रदक्षिण पाहायला मिळते इथे बॉलिंग तर. आणि खूप सुंदर असं कमबॅक म्हणावं लागेल प्रमोद यांच्या गोलंदाजीमधून, कारण आपल्या संघाला ते विजयाच्या घराकडे नेऊन जाताना दिसत आहेत. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. एक एक चेंडू खूप महत्वाचा बेलपाडा संघाला. प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागेल. आणि हा सुद्धा मला वाटतंय निर्धाव चेंडू, आणि मला वाटतंय हा दुसरं षटक सुद्धा संपतंय. आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर बेलपाडा संघाची धावसंख्या होते 4 गडी बाद 15, आणि अजूनही जिंकण्यासाठी मला वाटते 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. आणि गोलंदाजी मार्कवर आता बाळा भविष्यात संघाकडनं. 6 चेंडू 21 धावा. पाहूया कोण विजयी होतो. सामना मात्र अजून चालू आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत काही सांगता येत नाही. बेलपाडा संघाला मोठ्या फटक्यांची गरज आहे विजयाकडे जाण्यासाठी. आणि हा सुंदर असा कट चेंडू, परंतु मला वाटतंय थोडेसे मिसफील्ड, आणि या मिसफील्डमुळे मला वाटतं एक धाव घेण्यात यशस्वी बेलपाडा संघाचे फलंदाज. खूप सुंदर अशी गोलंदाजी बाळा यांची. सुंदर असा चेंडू होता, परंतु थोडेसे मिसफील्ड इथे पाहायला मिळते. पॉईंटच्या फिल्डरनं थोडीशी चुकी केली इथे. पाहूया पुढील चेंडू, आणि हा सुद्धा हाफ ट्रॅकरचा चेंडू. पुन्हा एकदा तीच चुकी करतायत आणि चेंडू जाते सरळ बाउंड्रीच्या दिशेने, आणि मला वाटतं 4 धावा. आणि या 4 धावेने मला वाटतं बेलपाडा संघाची धावसंख्या होते 20. अजूनही 4 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. मला वाटतं 4 चेंडू आणि 4 चौकार मारावे लागतील. कुठेतरी थोडासा बदल करावा लागेल फलंदाजीमध्ये, कारण खूपच लूज असे फलंदाजी तर पाहायला मिळते आपल्याला. बाला यांचा पुढील चेंडू, आणि हा सुद्धा सुंदर असा कटावलेला चेंडू. तेवढे सुंदर असे क्षेत्ररक्षण, आणि मला वाटतं 1 धाव. आणि आता मात्र 3 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. मला वाटते 2 षटकार आणि 1 चौकाराची गरज आहे बेलपाडा संघाला विजयासाठी. आणि हा सुद्धा मला वाटतं ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर चेंडू, व्हाईट चेंडू, खराब चेंडू, 1 अतिरिक्त धाव. अजूनही मॅच मला वाटते जरी 1-2 फटके मोठे बसले तरी मला वाटते बेलपाडा संघ आपल्या विजयाच्या घराकडे जाऊ शकतोय. परंतु आतापर्यंत मला वाटते 70% मॅच भविष्यात संघाकडे गेलेले आहे. आणि इथे खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण, आणि 2 धावा मला वाटते घेण्यात यशस्वी बेलपाडा संघाचे फलंदाज. तेवढे सुंदर असे क्षेत्ररक्षण इथे भविष्यात संघाकडनं. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. आता मात्र 2 चेंडू आणि 12 धावा, 2 षटकारांची गरज. आणि हा मला वाटतं निर्धाव चेंडू, आणि मला वाटतं आता पूर्णपणे भविष्यात संघ हा विजयी झालेला आहे, विजयाच्या घराकडे चाललेला आहे. 1 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे बेलपाडा संघाला. फलंदाजीमध्ये थोडंसं अडथळा आल्यामुळे मला वाटतं धावा ते चेस करू शकले नाही, आणि मला वाटतं भविष्यात संघ इथं विजयी होतोय. खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते भविष्यात संघाकडनं.